गेली 13 दिवसापासून अमेरिका आणि इराण यांचा युद्ध संघर्ष जो आहे तो सुरू आहे आणि याचा थेट परिणाम सध्या भारत देशामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। भारत देशामध्ये गॅस सिलेंडरचा परिणाम सध्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे हॉटेल्स असेल किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज असेल यांना याचा झळा जे आहे ते बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक हॉटेल सुद्धा बँगलोर असेल, मुंबई असेल किंवा पुण्यामधले सुद्धा अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ हॉटेल चालकांवरती आलेली आहे। त्यामुळे साहजिकच ज्या काही कोळसा आहे त्या कोळशाला सध्या जास्त मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक घरगुती वापरासाठी सुद्धा कोळशाची मागणी नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे काही हॉटेल सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेले आहेत। मात्र या चुलीवरती किंवा कोळशावरून काही अन्नपदार्थ शिजवता येतील का हा प्रयोग हॉटेल चालक अनेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे साहजिकच कोळशाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोळशाच्या भावामध्ये सुद्धा साधारण एक 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। ते दुसरी बाब म्हणजे अनेक गिराईक जे आहेत किंवा अनेक नागरिक आहेत आता कोळसा खरेदी करण्यासाठी जे कोळशाचे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये वळताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यातल्या याच कोळसा गोडाऊनमध्ये आपण आहोत आणि सध्या आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मागणी जी आहे त्या कोळशाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की साधारण याचे जे पडसाद आहेत अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असल्यामुळे अनेक गॅस सिलेंडरची उपलब्धता सध्या देशभरामध्ये होत नाही। त्यामुळे अन्नपदार्थ शिजवायचे कसे असा प्रश्न खरं तर अनेक हॉटेल्स असतील, भोजनालय असतील किंवा घरगुती वापरासाठी सुद्धा अनेक प्रश्न पडले आहेत। त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत आता कोळसा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे कोळसा गोडाऊन आहेत याकडे वळताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे साहजिकच कोळशाच्या भावामध्ये सुद्धा वाढ झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।